आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलीची शुभम ओहाळ याने डोक्यात लोखंडी रॉड आणि फरशी घालून हत्या केल्याची घटना घडली होती. त्या मुलीची हत्या झाल्यानंतर मुलगा शुभम ओहाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओहाळ यांनी त्या मुलीचा मृतदेह गादीमध्ये गुंडाळून वडाळी येथील जंगलामध्ये नेला आणि तेथे पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकला. शुभम ओहाळ याने सदरची घटना व्हिडिओ कॉल करून आपल्या मित्राला कळवली. त्या मित्राने पोलीस स्टेशनला सत्य परिस्थिती सांगितली. त्यातूनच शुभम ओहाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओहाळ यांना अटक करण्यात आली आहे. असं असलं तरी या एकूणच प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 1 वर्षापासून इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर शुभम ओहाळ आणि मुलगी यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. त्यातूनच शुभम ओहाळ याने एप्रिल महिन्यात त्या मुलीला मुलीच्या घरी येऊन जबरदस्तीने आपल्या घरी नेले. मुलीच्या घरच्यांनी त्याला विरोध केला, परंतु शुभम ओहाळ याने त्यांचे ऐकले नाही. ती मुलगीही त्या शुभम बरोबर प्रेम संबंधामध्ये असल्यामुळे तीही त्याच्या सोबत गेली. सदर घटनेच्या संदर्भात मुलीची आई श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली असताना तेथील PI किरण शिंदे यांनी तक्रार घेतली नाही. उलट मुलीच्या आईलाच उद्धटपणे बोलून त्यांनी तिला परत घालवले. एवढंच नाही तर तुमच्या मुलीची चूक आहे असे मुलीच्या आईला सुनावले. मातंग समाजामध्ये आणि मुलीच्या कुटुंबामध्ये एकच चर्चा आहे की जर श्रीगोंद्याचे PI किरण शिंदे यांनी मुलीच्या आईची तक्रार घेतली असती आणि त्यानुसार कारवाई केली असती तर आज या मुलीची हत्या झाली नसती. परंतु PI किरण शिंदे हे आपल्या कामांमध्ये हलगर्जीपणा करण्यामध्ये अत्यंत हुशार आहेत. त्यांच्यावर सातत्याने अनेक प्रकारचे तक्रारी केल्या जात होत्या. श्रीगोंदामध्ये आढळून आलेल्या गुटखा चोरी प्रकरणातही PI किरण शिंदे यांनी आरोपीला साथ केल्याची संपूर्ण श्रीगोंद्यामध्ये चर्चा होती. PI किरण शिंदे हा दलित विरोधी अधिकारी असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या एकूणच नोकरीमध्ये दिसून येतात. श्रीगोंद्याला येण्यापूर्वी जामनगर येथे एका भिल्ल समाजातील मुलीवर अत्याचाराचे प्रकरण घडले होते. त्यामध्येही किरण शिंदे यांनी अत्याचार करणाऱ्याच्या बाजूला आपला कायदा उभा केला होता. तेथील हे अत्याचार प्रकरण प्रचंड गाजल्यानंतरच जामनगर वरून त्याची श्रीगोंद्यामध्ये बदली झाली होती. श्रीगोंद्यामध्ये ही मातंग मुलीच्या हत्येच्या प्रकरणामध्ये किरण शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळेच मातंग मुलीची हत्या झाली अशी चर्चा असून बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी मातंग मुलीच्या हत्येला PI किरण शिंदे या जबाबदार धरले असून त्यांना निलंबित करावे अशा प्रकारची मागणी लोकसंवादकडे केली आहे. मी वसंतराव सकट आज या ठिकाणी अश्विनी हिची मुलगी प्रीती हिचा करुण असा जाळून अंत केलेला आहे. प्रीती ही 8-10 दिवसापूर्वी आरोपीने तिला जबरदस्तीने घरातून घेऊन गेली होती आणि तिच्या आईवडिलांना ती मांग समाजाची असल्यानं तिला पटत नव्हतं. त्यासाठी तिचा छळ त्या ठिकाणी होत होता. यांनी जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीला 17 वर्ष आणि 1 महिन्याचं वय असताना तिला जबरदस्तीनं घरी नेलं आणि सोमवारी त्या मुलीला घरामध्ये मारून सोमवार आणि मंगळवार ठेवून रात्री 1-1:30च्या सुमारास वडळी रस्त्याच्या जंगलामध्ये गादीत गुंडाळून त्या मुलीला जंगलामध्ये आणून तिला जाळण्यात आलं. हा क्रूरपणा आमच्या या मातंग समाजाच्याच मुलींवरती होत आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे की महिला आणि मुली या पोलीस स्टेशनमधनं अनेक गायब झालेल्या आहेत. यापूर्वी या ठिकाणी एप्रिल 2026 रोजी अश्विनी तिच्या मुलीला घरातून जबरदस्तीने नेल्यामुळं तिला मारहाण झाल्यामुळं या श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन फिर्याद देण्यासाठी आली होती. परंतु त्यांनी फक्त मेडिकलची यादी दिली आणि यादी दिल्यानंतर मेडिकलवरून उपचार घेऊन आल्यानंतर या ठिकाणचे म्हणजे यापूर्वीचे जे पोलीस निरीक्षक होते किरण शिंदे यांनी ती फिर्याद घेण्यास तिला नकार दिला आणि त्यामुळे या मुलीचा आज अंत झाला. त्यावेळेस जर किरण शिंदे यांनी फिर्याद घेतली असती तर निश्चितपणानं सदरचा आरोप पोस्कोमध्ये
जेलमध्ये असता आणि आज या मुलीचा जीव वाचला असता. या मुलीच्या जाण्याला, या मुलीचा जो मृत्यू होण्याला सर्वस्व किरण शिंदे जबाबदार आहेत. त्यांच्यावरती शासनानं कारवाई करावी ही मागणी. अन्यथा राज्यभरातून सर्व मातंग समाज व इतर ST SCचे सगळे समाज एकत्रित येऊन श्रीगोंदा किंवा अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. तरी शासनानं या मुलीला न्याय द्यावा ही माझी विनंती. जय भारत जय महाराष्ट्र पाहत राहा लोकसंवाद न्यूज.